आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. मेडिकल कॉम्प्लिकेटेड. मग तोंडग्या करतो का आपल्या डोक्यात एडिटिंग. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. तर आता सुरुवातीला येऊन जायचे. सुरुवातीला आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो लावायचा आहे. फोटो लावण्यासाठी ह्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं. कलर फिलवरती जायचं. नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर जो तुम्हाला फोटो लावायचा त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर आता हा केल्याच्या नंतर आता तुमचा फोटो इथं येऊन जाणार. तर 9.18 सेकंदावरती आल्याच्यानंतर इथं पण आपल्याला फोटो लावायचा आहे. फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. तेव्हा तुम्हाला फोटो लावायचा आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्या शेवटी आणायचं आहे. हा 2 नंबरचा आयकॉन दिसते याला क्लिक करून घ्यायचा आहे. केल्याच्या नंतर पहिल्या दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर इथून हा जे काही फोटोला आहे कट करून घ्यायचा आहे. याला पण तसंच करायचं आहे. म्हणजे जेवढे काही फोटो आहे त्याला आपण कट करून घेऊ. तर आता इथे कट झाल्याच्या नंतर आता आपल्याला एक PNG ॲड करायची आहे. डायलॉग PNG. तर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जातो. मीडियावरती गेल्याच्या नंतर हे जी काही अशा प्रकारची PNG आहे तर याला सेंटरमध्ये आणायची आहे आणि इथं ठेवून द्यायची आहे. आता ठेवल्याच्या नंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्या शेवटी यायच्या 2 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर पहिला इफेक्ट दिसते याला क्लिक करून इफेक्टवरती जाऊन इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. तर हा जो काही पहिला फोटो दिसते यावर क्लिक करायचा आहे. इफेक्टवरती जाऊन तिच्यावर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा इफेक्ट लागला आहे तर इथून बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन तिच्यावर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. कॉपी पिक करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं पण तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन तिच्यावर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन केल्याच्यानंतर चौथ्या फोटोवरती क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी पिक केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक म्हणजे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर चौथा फोटो आहे त्या चौथ्या फोटोला हा जो काही पीठ आहे पेस्ट करून घ्यायचा. इथे काही 2 फोटो आहे तर आता आपल्याला हा 2 नंबरचा फोटो दिसते याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्यानंतर हे जे तुम्हाला लहान फोटो दिसते ते जो पहिला लहानवाला फोटो दिसते त्याला क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर हा जो काही इफेक्ट आहे याला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्याच्यानंतर हा जो काही लहानवाला दुसरा फोटो आहे याला इथं पेस्ट करून घ्यायचा हा इफेक्ट. तर इथून बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. हे जे काही 2 लेअर दिसते याला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. हा जो काय आयकॉन दिसते इथून पेस्ट लेअर करायचा आहे. केल्याच्यानंतर दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळे शेवटी आणायचं आहे. 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं. केल्याच्यानंतर काय करायचं जे काही खालची लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं आहे. तर आता हे जे काही PNG आहे याला आपण थोडं वरतं घ्यायचं आहे. तर आता हे झाल्याच्यानंतर आता हा तुमचा व्हिडिओ इथं झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी हा सेटिंगच्या साईडच्या शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.